आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी केला। आरोपात आज भर पडली ती देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघाची। देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान वाढलेल्या मतदारांच्या संख्येवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही सवाल उपस्थित केलेत। राहुल गांधींच्या या आरोपांना देवेंद्र फडणवीसांनीही उत्तर दिले। पण एकीकडे काँग्रेसचे रोजच्या रोज होणारे आरोप आणि दुसरीकडे निवडणुकी संबंधात माहिती द्यायला निवडणूक आयोगाचा सातत्याने नकार, यामुळे भाजपची मात्र अडचण होतीये। लोकसभा 2024 आणि विधानसभा 2024 फरक फक्त 5 महिन्यांचा आणि मतदार भरमसाठ वाढले। गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत फिक्सिंग झाल्याच्या आरोपांची माळ लावली आहे। आज तर राहुल गांधी यांनी खुद्द देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघाची आकडेवारी काढली आणि फक्त 5 महिन्यात तब्बल 8% मतदार कसे वाढले असा सवाल केला। राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातल्या मतदारांची संख्या 5 महिन्यात 8% वाढली। काही निवडणूक केंद्रांवर 20 ते 50% मतदार वाढले होते। अनेक अज्ञातांनी मतदान केल्याची माहिती पोलिंग एजंट्सनी दिली होती। मीडियानेही अनेक विनापत्त्याच्या मतदारांचा पर्दाफाश केला होता, पण तरीही निवडणूक आयोग गप्प। हे साटलोट आहे का? हे वेगवेगळे घोटाळे नाहीयेत, ही मतांची चोरी आहे आणि त्याची लपवालपवी ही कबुलीच आहे। म्हणूनच आम्ही डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेजची मागणी करतो। राहुलजी गांधी सातत्यानं निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतात आणि निवडणूक आयोगाचे वकील म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते त्याला उत्तर देत आहेत। आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला काय? ते अनेक तिथले आमचे बुथचे लोक सांगतात की अनोळखी लोक होती, त्यांना आम्ही ओळखत नाही। असं काही या मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात झालेलं नाही, तर त्या बावनकुळेजींच्या मतदारसंघात झाला। अनेक मतदारसंघामधून ती माहिती प्राप्त झाली। आमचं पत्र आहे, आमच्याकडे एव्हिडन्स आहे। निवडणूक आयोगानं आम्ही पत्र लिहिलं होतं। आम्ही त्यावेळेस त्यांच्याकडे मागणी केली होती की हे संपूर्ण याचं व्हिडिओ फुटेज द्या। 5 वाजता नंतर झालेलं मतदान जर 74 लाख असेल तर मग एका मतदार बुथाच्या पुढे 2-2 किलोमीटरची लाईन लागायला पाहिजे होती। आता राहुल गांधी यांनी फडणवीसांच्या मतदारसंघावरच अशी शंका घेतल्यानंतर खुद्द फडणवीसांनी ट्विट करून त्याला उत्तर दिलं आणि उत्तर देत असताना आकडेवारीही मांडली। फडणवीस म्हणाले, राहुल गांधीजी, महाराष्ट्रातील अपमानास्पद पराभवाचं दुःख दिवसेंदिवस वाढतंय हे खरं आहे, पण तुम्ही किती काळ हवेत बाण सोडत राहणार आहात? तसं तुमच्या माहितीसाठी महाराष्ट्रात 25 पेक्षा जास्त मतदारसंघ असे आहेत जिथं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान 8% जास्त मतदार वाढले आहेत आणि अनेक ठिकाणी काँग्रेसनं विजय मिळवलाय। हे मतदारसंघ कोणते आहेत, तिथे किती टक्के मतदार वाढले आणि तिथे कोण जिंकलं याची जंत्रीच फडणवीसांनी मांडली। पश्चिम नागपूर मतदारसंघ, वाढलेलं मतदान 7%, जिंकलं कोण तर काँग्रेसचे विकास ठाकरे। उत्तर नागपूर, वाढलेलं मतदान 7%, जिंकलं कोण? काँग्रेसचे नितीन राऊत। वडगाव शेरी, वाढलेलं मतदान 10%, जिंकलं कोण तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे। मालाड पश्चिम, वाढलेलं मतदान तब्बल 11%, जिंकलं कोण तर काँग्रेसचे असलम शेख। मुंब्रा, वाढलेलं मतदान 9%, जिंकलं कोण? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड। राहुल गांधींचं मानसिकता बिघडली असं मी मगाशी देखील काही चॅनलला म्हटलं, ज्यामध्ये राहुल गांधीचं मानसिक संतुलन खराब झालेलं आहे। सपशेल त्यांची हार त्यांना सातत्याने दिसते। त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले राहुल गांधी हे माननीय देवेंद्रजींवरती आणि महाराष्ट्र भाजपावर टीका करत आहेत। ज्यांना संघटनच कधी कळलं नाही, संघटनेत हार झाली म्हणून ज्यांना अध्यक्षपद सोडावं लागलं, त्यांना संघटनेच्या कार्यकर्त्यांची किंमत आणि संघटनेच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून केली जाणारी BLO 1 BLO 2 मतदार नोंदणी, मतदार वाढ, मतदाराला बाहेर काढण्याची प्रथा परंपरा ही काँग्रेसला कधीच माहीत नव्हती। 2 आठवड्यांपूर्वी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या निवडणुकीत 5 टप्प्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणारा लेख लिहिला होता।
त्यातले 5 टप्पे कोणते होते ते बघा. सरकारनं निवडणूक आयुक्त निवडीचं पॅनलच बदलून टाकलं. भाजपनं बनावट मतदार नोंदणीनं मतदार यादी फुगवली. संध्याकाळी 5 नंतरच्या मतदानात फुगवटा आढळला. बोगस मतदान भाजपलाच होईल याची काळजी घेतली आणि निवडणूक घोटाळ्यातल्या पुराव्यांचे माग मिटवले गेले. ज्या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत आणि निवडणुका होऊन 45 दिवस ओलांडले आहेत त्या ठिकाणच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेले आहेत. जिथे तक्रारी नाहीत अशा सर्वच मतदारसंघातील केंद्रावरचे व्हिडिओ रेकॉर्डिंग डिलीट करण्यास सांगितलेलं आहे. कारण अशा प्रकारचे व्हिडिओ पसरवून गैरसमज पसरवला जात असल्याचं सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आलं होतं. आणि त्यामुळेच राहुल गांधींनी याबद्दल सरकारला 10 सवाल विचारले होते. निवडणूक आयुक्तांची निवड करण्याच्या समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? त्रिसदस्यीय समितीत सत्ताधारी पक्षाचे 2 सदस्य ठेवून विरोधकांना बाद का केलं? 31 लाख मतदार वाढायला 5 वर्ष लागले, पण 41 लाख मतदार वाढायला फक्त 5 महिने कसे लागले? महाराष्ट्रातील फक्त 12,000 मतदान केंद्रांवरच मतदार वाढले कसे? महाराष्ट्रात 5 वाजल्यानंतर 7.86% मतदान कसं वाढलं? महाराष्ट्रात 5 वाजल्यानंतर 76 लाख मतदारांनी मतदान कसं केलं? भाजपला अडचणीच्या 85 मतदारसंघातच मतदान कसं वाढलं? वाढलेल्या मतदारांची फोटोसहित यादी द्यायला आयोगानं नकार का दिला? मतदान केंद्रावरचं फुटेज द्यायला निवडणूक आयोगाचा नकार काय? मतदान केंद्रावरचं फुटेज द्यायला कायद्यानं बंदी का आणली जाते? राहुल गांधींच्या या सवालांना उत्तर देणारा लेख दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांनीही लिहिला होता. आजही राहुल गांधींचं ट्विट येताच देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारीसह त्यांना उत्तर दिलंय. निवडणुकीला अजून 1 वर्षही लोटायचंय आणि काँग्रेस आणि भाजपमध्ये या कथित फिक्सिंगवरून सामना संपता संपत नाही. रामराजे शिंदे, NDTV मराठी,